मेहनत घेऊन पण आपली लढाई संपलेली नाहीच आहे अजून. एक मिनिट प्रेरणा, हे बघ आता जे काही करायचंय ना ते आम्ही सगळे मिळून करू. तू यात पडू नकोस प्लीज. तू स्वतःची आणि पिल्लूची काळजी घे बस. हो प्रेरणाताई, तेजाताई बरोबर बोलतात. मिठूताई, मी तुमच्याकडे जी फाईल दिली होती मंजुषाच्या विरोधात जे पुरावे होते, ती फाईल कुठे आहे? काय झालं? फाईल कुठे आहे? आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं ग. म्हणजे मंजुषा विरोधात जे काही पुरावे होते ती बॅग त्या गाडीत राहिली. काय? त्यामुळे ते पुरावेही नष्ट झाले आणि तिकडे मंजुषाही सुटली. काय? अगं काय झालं शेवंता? तुझं नाव तर तेजस्वी आहे नाही का? तेजा. माझ्या तावडीतून काही मुली सोडवल्यास म्हणून निवांत झोप लागत असेल नाही तुला. पण ती फक्त एक डील होती तेजा. मला तुरुंगात अडकवलं म्हणजे तुम्ही जिंकलात. बघ, मी आले बाहेर. आता मी माझा बिझनेस पुन्हा करायला मोकळी. आता दुप्पट वेगाने नुकसान भरून काढायचंय मला. आणि त्यासाठी मी किती मुलींची आयुष्य बर्बाद करते ते बघाच. काय झालं तुझ्या? घाबरलीस मला इथे बघून? घाबरायलाच पाहिजे. जो माझ्या विरोधात जातो त्याला मी सोडत नसते. ती मला मारायला आली. ती मला मारायला आली. ती मारायला आली. चाकूने मारते ती. शांत 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 हो जा, शांत हो जा. कौन है तेजा? क्या हुआ? स्वप्न पडलं बहुतेक मला. कोई नहीं, वहम है तेरा. शांत हो जा. हर्षित, ऐक ना, मला खूप भीती वाटते. ती मंजुषा ती काही करणार नाही ना मला? ती आपल्या कोणाच्या जीवावर उठणार नाही ना रे? मला खूप भीती वाटते. मला सांग, मी काही चुकीचं केलं होतं का? वल्लरी म्हणाली होती ती असं काही. काय पण चुकीचं नाही केलं. आणि मी आहे ना. हां, आम्ही आहे ना. हां, सगळे आहे ना आम्ही. प्लीज मला सोडून नको जाऊ. मला खूप भीती वाटते. आपण आत येत होतो तेव्हा नेटवर्क होतं. याचा अर्थ इथे जॅमर्स लावलेत त्यांनी. मंजुषाच्या जाळ्यात आपण पुरते फसलोय आता. तेजाताई, तेजाताई सोडा. माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये. या बेल्ट मध्ये मी कॅमेरा फिक्स केला होता. त्यामुळे या मंजुषाने जी मुक्ताफळं उधळली आहेत ना, ही जे काही बोलली ते सगळं यातल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालंय. हे घे. थँक्यू. आता नव्याने आपल्याला सगळे पुरावे जमा करावे लागणार आहेत. देव सुद्धा काय परीक्षा बघतोय आपली. देवाला दोष देण्याची गरज नाहीये. देव पाठीशी होता म्हणून तुम्ही सगळ्या जणी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलात. आज तुमच्यापैकी कोणालाही काहीही झालं असतं तर केवढा मोठा अनर्थ झाला असता हे कळतंय का तुम्हाला? लक्षात येतंय का तुमच्या? बसा बसा. हे बघा, सगळ्यात आधी तर सॉरी. आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही, पण प्लीज असं चिडू नका. मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती म्हणून रागवू नका आमच्यावर.
मी चिडलो नाहीये ग, पण काय माहिती का, ह्यापुढे प्रत्येक पाऊल तुम्ही आता अत्यंत सावधपणे उचलणं गरजेचं आहे. याआधी तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही, पुसटची कल्पना देखील दिली नाही. यापुढे प्लीज असं काही करू नका. तुम्ही जे काय कराल ना ते आम्हाला सांगा. जिथे गरज लागेल तिथे आमची मदत घ्या. उलट मी तर म्हणतो आता सगळीकडे आम्ही तुमच्या सोबत राहू. काय की तुम्ही जे काम करताय ना ते करण्यासाठी प्रचंड धाडस लागतं आणि मला माझ्या बायकोचा खूप अभिमान आहे, कारण ती नेहमी वाईट लोकांच्या विरोधात उभी असते. आता सगळ्यात आधी उद्या सकाळी जाऊन कोर्टामध्ये पुन्हा त्या मंजुषाच्या विरोधात पिटिशन दाखल करायची मला. काही झालं तरी ती मंजुषा अशी मोकाट नाही फिरू शकत. चल वेळेत पोचायला हवं, उशीर नको व्हायला. हो. तेजाताई, ऐक ना, कुठे बाहेर चाललीयस तू? अशी एकटी दुकटी जाऊ नकोस, आम्ही पण येतो तुझ्यासोबत. तेजाताई काय बोलताय तुम्ही? आत्ता तुम्ही रिस्क कशी घेऊ शकता घराबाहेर पडण्याची? या केसची सगळ्यात मेन विटनेस आहात तुम्ही, आणि मी तुम्हाला कुठेही असं बाहेर फिरू देणार नाही. ती मंजुषा जेलमध्ये होती तेव्हा तिने हल्ला केलाय आपल्यावर. मग आता तर ती मोकाट फिरतीये. तुमच्या बाबतीत तर मी ही रिस्क घेऊच नाही शकत. हर्षित दादा, तेजाताईंना घराबाहेर पडू द्यायचं नाही, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. वल्लरी, अगं हर्षित, तू सांगशील? गॉड, काही लाज वगैरे काय आहे की नाही ग? एवढं सगळं होऊन सुद्धा तोंड वर करून इथं आली बघ. बुके बघून घाबरलीस? नको घाबरूस, फुटणार नाहीये हा. काय होऊन बसलं हे वल्लरी? माझ्या कानापर्यंत आली बातमी. फारच दुःखद घटना घडली तुमच्यासोबत. जो भ्याड हल्ला झाला ते ऐकून काळजी वाटली मला, आणि म्हणूनच विचारपूस करायला आले तुमची. कशा आहेत बाकीच्या मैत्रिणी? मिथिला कुठे दिसत नाहीये. कशी आहे ती? फारच वाईट वाटतंय, अगदी मनापासून वाईट वाटते. आज मी फक्त इथे वल्लरी मॅडम आणि त्यांच्या मैत्रिणींची विचारपूस करायला आले आहे, पण त्याचबरोबर अजून एक वेगळं कारण आहे मी इथे येण्यामागे. आपण सगळे जाणताच काही गंभीर आरोप केले गेले होते माझ्यावर, आणि त्यासाठी मला तुरुंगात जावं लागलं. त्याचं किंचितही दुःख नाहीये मला, पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की ज्यांनी कोणी बिनबुडाचे आरोप करून हे सगळं केलंय त्यांना नक्की काय मिळालं? काय साध्य काय करायचं होतं त्याला? आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, मी माझं संपूर्ण आयुष्य गरिबांसाठी, पीडितांसाठी, निराधारांसाठी वाहिलेलं आहे. आणि हे असं असताना माझ्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या तर त्यांना तोंड देतानाच माझं पूर्ण वेळ जाईल.
मग माझं हे सेवेचं व्रत आहे ते मी कसं पूर्ण करणार? अनेकांवरती अन्याय होतील, अनेकांचं नुकसान होईल आणि ते मला बघवणार नाही. आणि म्हणूनच वल्लरी मॅडमना मी विनंती करते की त्यांनी माझी ही केस घ्यावी. आणि या आरोपातून मला निर्दोष मुक्त करावे. बोला वल्लरी मॅडम, तुमचं यावर काय मत आहे? तुम्ही नेहमी न्यायाच्या आणि सत्याच्या बाजूने उभे असता, मग आता तुम्ही ही केस घेणार का? बोला मॅडम, तुमचं काय मत आहे? मॅडम प्लीज काहीतरी उत्तर द्या. बोला वल्लरी मॅडम. मी नेहमीच न्यायाच्या बाजूने असते आणि यावेळेस सुद्धा मी अन्यायाविरुद्धच उभी राहणार आहे. त्या निराधार मुलींना मी न्याय मिळवून देणार आहे असं वचन मी मंजुषा मॅडमना आधीही दिलं होतं आणि आत्ताही देते. आपण वल्लरी मॅडमना का मानतो ते यांच्या ह्याच उत्तरातून आपल्याला कळतं. आपण सगळे इथे आलात त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्ही आता येऊ शकता. मला चहासाठी घरी नाही बोलवणार वल्लरी मॅडम. वा, छान. तू मुलींना न्याय मिळवून देणार आहेस हे मान्य केलंस. फार छान वाटलं मला हे ऐकून. बरं मला सांग, तू मुलींना न्याय मिळवून देणार आहेस म्हणालीस, पण मग माझ्या विरोधात कशी काय केस लढणार आहेस तू? एक मिनिट, मी खाली काय म्हणाले ते तू नीट ऐकलं नाहीस का मंजुषा? मी मुलींना न्याय मिळवून देणार आहे, तुझी केस घेईन असं म्हणाले का मी? नाही, मला तरी नाही आठवत आहे तसं. तुझी निर्दोष मुक्तता करेन असं मी एकदाही माझ्या तोंडून म्हणालेले नाहीये. एवढी अद्दल घडली तरी इतका त्वरा? अजूनही आहेच का तुझे नियम, अटी, तत्व? अगं मूर्ख मुली, मी तिथे तुरुंगात असताना सुद्धा तुमच्यावरती प्राणघातक हल्ला करू शकते. आता तर मी बाहेर आहे, मुक्त आहे, तर तुमचं काय काय करू शकते याची जरा कल्पना तरी करा. नाही, तुम्ही त्याची कल्पनाही नाही करू शकत. मी की नाही एक प्रेमाचा सल्ला देते तुम्हाला. मुकाट्याने माघार घ्या. थोडक्यासाठी जीव बचावलेत तुमचे. एक एक करून सगळ्या जणी जीव गमवाल. हे मंजुषा, या फालतू धमक्यांना मी नाही घाबरत. दुसऱ्या कोणाला तरी दे. आणि तुझ्या या घाणेरड्या तोंडातून माझ्या मैत्रिणींची नावं सुद्धा घ्यायची नाही. त्यांची काळजी कशी घ्यायची ना ते मी बघेन. नाहक जीव गमवाल का पोरींनो? कुठे संसार सुरू झालेत तुमचे. नका ना नादी लागू माझ्या. त्यापेक्षा मी तुला एक सल्ला देते, तू माझ्या नादी नको लागूस. स्वतःहून गुन्हा कबूल कर. काय ना, आता फार दिवस तू तुरुंगातून बाहेर नाही राहू शकणार. तुला तुरुंगात परत कसं पाठवायचं ना ते माझ्याकडे लागलं. नाही तुला कठोरात कठोर शिक्षा झाली ना तर माझं नाव सुद्धा ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे नाही. लक्षात ठेवायचं. वल्लरी,
तू माझं जे काही रूप पाहिलंस ना ते हिमनगाचं एक टोक आहे. मी जितकी बाहेर दिसतेय ना त्याहून जास्त आत आहे. मंजुषा, तू हिमनगा असशील ना तर मी ज्वालामुखी आहे. ह्या असल्या हिमनगांना कसं वितळवायचं हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुझ्या फायद्यासाठी सांगते मी. नको लागूस माझ्या नादी. स्वतःहून गुन्हा कबूल कर, फायद्याचं ठरेल. मला आव्हान करतेस तू वल्लरी. आता भोग याची फळं. तुला नेस्तनाबूत नाही ना केलं तर माझंही नाव मंजुषा. तेजस्वी विचारे उर्फ शेवंता. मापात पाप आवडत नाही मला, माहिती आहे ना तुला. जितकं जमेल तितकं इकडे तिकडे फिरून घे, कारण हे सगळं बंद होणार आहे. तुला आणि तुझ्या मैत्रिणींना जीव वाचवत पळावं लागणार आहे. फार वेळ नाहीये तुमच्याकडे आता. तू नवरा ना हिचा, खरं आहेस की खोट्या शेवंताचा दारुडा रिक्षावाला खोटा नवरा? ही तुझी खरी बायको असेल ना? बायको डोळ्यासमोर आहे तोपर्यंत भरपूर प्रेम करून काय ना त्या दिवशी माझ्या तावडीतून सुटली. पण लवकरच या पाखराला कैद करणार आहे मी. पक्कळ पैसा मिळवणार आहे हिला विकून. ए मंजुषा, मी वल्लरी तुला कोर्टात उभं करेलच, पण काय ना, मी वल्लरी नाहीये, मी तेजा आहे. त्यामुळे आता जास्त बोललीस ना तर इतकं मारेन ना, इतकं मारेन. त्या दिवशीच विसरलीस का ग? काय हालत केली होती मी तुझी, लक्षात आहे ना? इतकं मारलं होतं, मुसक्या आवळल्या होत्या तुझ्या. आमच्या सगळ्यांपासून 10 हात लांब राहायचा, नाहीतर आत्ताच्या आता इथे गाड्या. लक्षात ठेव. वल्लरी, मला एक सांग, मंजुषा विरुद्ध पिटिशन फाईल करणार तर तिच्या विरुद्ध सबळ पुरावे कोर्टाला सादर करावे लागतील ना? हो ना, पण आता पुरावे म्हणून काय सादर करायचंय आपण कोर्टात? यार मला एक कळत नाहीये, ती बॅग मिठूने त्या गाडीत का ठेवली? किती किती पुरावे असतील त्याच्यात काय माहिती, सगळे गेले. तेजा, जे झालं ते झालं. वल्लरी, आता तू कोणते पुरावे सादर करणार आणि कसे? कारण तुम्ही जे पुरावे सादर करणार होतात त्यासाठी तुम्ही ट्रॅप लावला होता. मग आता काय करणार? मला तुम्हा सगळ्यांचा कन्सर्न समजतोय, पण आता मंजुषाच्या विरोधात पुन्हा नव्याने पुरावे कसे शोधायचे तो माझा हेडेक आहे. प्लीज तुम्ही कोणीही काळजी करू नका त्या बाबतीत. मिठूचा फोन आहे, मी स्पीकरवर ठेवते. मिठू, बाय, पोचलीस का तू? व्यवस्थित कशी आहेस तू? अगं प्रेरणादीप, मी बरी आहे. तू ठीक आहेस ना? आणि पिल्लू कसं आहे ग? काळजी घे हा. खरं सांगू का ग, आत्ता तुझा आवाज ऐकला ना तेव्हा जीवात जीव आला माझ्या. रादर मग सगळ्यांच्याच. हे बघ, तू इथली काळजी अजिबात करू नकोस. मी, पिल्लू, आम्ही सगळे एकदम व्यवस्थित आहोत. फक्त तुझी काळजी घे. फोन आण.
मिठूताई, तुम्ही आमचा आता विचारपूस करण्यासाठी जो फोन केलाय हा शेवटचा फोन केलाय. इथून पुढे पुन्हा आम्हाला इथे कॉल करू नका. हे तुमच्या सेफ्टीसाठी खूप महत्वाचं आहे. आणि तुमच्याच नाही तर आमच्या, हितश्रीच्या, गार्गीच्या आणि तुमच्या आईबाबांच्या सेफ्टीसाठी सुद्धा. इथून पुढे तुम्हाला या केसबद्दल जे काही अपडेट मिळतील ते न्यूजमधनं. तुम्हाला कोर्टात कधी यायचंय हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. समोरून आम्हाला आता पुन्हा कॉल करू नका, कळलं? बाय.